आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या शिक्षकांची अवस्था महाविकास आघाडी सरकारमुळेच झाल्याचा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये केलाय। काँग्रेस सरकारच्या काळात कायम विनाअनुदानित संस्थांना मोठ्या प्रमाणात परवानग्या देण्यात आल्या, कालांतराने कायम शब्द काढला, मात्र त्यांना अनुदान दिलं नाही। टप्पा अनुदानाची प्रक्रिया युतीच्या काळात सुरू झाली। मी मुख्यमंत्री असताना टप्पा अनुदानाचे विविध टप्पे दिले। महाविकास आघाडी सरकार असताना मात्र यांनी काहीच केलं नाही। महाविकास आघाडी सरकारने नुसते आरोप केले, मात्र केलं काहीच नाही। आता केवळ आझाद मैदानात जाऊन राजकारण करत असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली। इकडे शक्तीपीठासाठी 18,000 कोटी रुपये खर्च करायला लागलाय तुम्ही। इथं पुरवण्या मागण्यातनं 50,000 कोटी रुपये तुम्ही द्यायला लागलाय। नगर विकासला 15,000 कोटी रुपये आलेत आता, आणि या शिक्षकांसाठी मात्र टप्पा अनुदान 1100 कोटी रुपयाचं मिळत नाही। सभापती महोदय, काल मंत्री महोदय गिरीश महाजनजी तिथं आझाद मैदानला येऊन गेले। त्यांनी तिथं आश्वासन दिलं की आज ताबडतोब मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर किंवा सरकार बरोबर त्याची बैठक लावतो, 10 त्यांचे प्रतिनिधी घेऊन बरोबर सरकार बरोबर बैठक लावतो असं आश्वासन दिले। सकाळपासून सरकारच्या निरोपाची वाट ते बघतायत। सभापती महोदय, मला सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देखील येत आहेत, तर त्यांना बैठकीला बोलवा, चर्चा करा, चर्चेतून मार्ग काढून नक्की हे जीआरची अंमलबजावणी आपण कधी करणार आहोत हे किमान त्यांना सांगा। 10,000 लोक जर तिथं बसले असतील आणि सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर आपल्या माध्यमातून किमान सरकारने यामध्ये लक्ष घालावं अशी आमची भूमिका आहे। पुन्हा आमचं सरकार आल्यावर आम्ही निर्णय घेतलाय, खरं आहे की आम्हाला ते पैसे द्यायला उशीर झालाय, हे मान्यच आहे, पण निर्णय आम्ही घेतला। 2.5 वर्षात तुम्ही फुटकी कवडी नेली नाही, त्यानंतर शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये आम्ही निर्णय केला आणि आम्ही ते पैसे देणार आहोत। त्याकरता आमचं कमिटमेंट आहे। त्यात काही अडचणी आमच्या आहेत, जरूर त्यांना आम्ही आज बोलू, परंतु ज्या प्रकारे तुमचे लोक जाऊन तिथे राजकारण करतायत, हे जे राजकारण चाललेलं आहे, माझा सवाल आहे की ज्या ज्यावेळी तुम्हाला संधी मिळाली एकदाही एक फुटकी कवडी तुम्ही दिलेली नाही या संदर्भात, आणि आता जाऊन राजकारण करता। हे मुद्दे राजकारणाचे नाही आहेत। या मुद्द्यांवर सरकार सकारात्मक आहे, सरकार योग्य निर्णय घेईल, सरकार चर्चा देखील करेल, पण जर कोणी राजकारण करणार असेल, तिथेही काय राजकारणी करतायत, जर कोणी राजकारण करत असेल तर योग्य नाही आहे। हे माझं मत आहे। शिक्षकांना पूर्ण अधिकार आहे, शिक्षकांनी स्वतःच्या मागण्या मांडल्या पाहिजेत, पण ते जर पक्षीय राजकारण करत असतील तर हे योग्य नाही, हे मान्य होणार नाही। काय चाललंय मला रोज, मी गृहमंत्री आहे ना, मला समजतं ना, ते दिसतं, पण तथापि ठीक आहे, काही लोकांनी चूक केली म्हणून इतरांना त्रास देण्यापेक्षा आम्ही नाही। त्यामुळे त्यांना निश्चितपणे आम्ही निरोप पाठवलेला आहे। गिरीश महाजन कोऑर्डिनेट करता आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करणार आहोत।